आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळामध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्हा मंडप व लाइटिंग असोसिएशनच्या वतीनं कोल्हापुरात भव्य मंडप साहित्याचं प्रदर्शन आणि विक्री याचं आयोजन केलं आहे. मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉलमध्ये 7, 8, 9 मार्च रोजी या भव्य अशा मंडप साहित्याचं प्रदर्शन आणि विक्री याचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ देशभरातील 160 पेक्षा अधिक व्यावसायिक यामध्ये सहभागी झाले आहेत. दिल्ली, मेरठ, अहमदाबाद, आग्रा, सुरत, जयपूर, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर यासह अनेक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि उत्पादक आणि वितरक हे दोन्हीही सहभागी झाले आहेत. इव्हेंट इंडस्ट्रीसाठी लागणारे सर्व साहित्य यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. तंबू, मंडप, स्टेज, लाइटिंग, डेकोरेशन याशिवाय फर्निचर, साऊंड, स्क्रीन, विद्युत रोषणाई, जर्मन हँगर, कार्पेट, जनरेटर याशिवाय प्रचंड प्रमाणात सर्व मंडप साहित्य यामध्ये उपलब्ध आहे विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी. आपल्याला जे मटेरियल हवे आहे ते सर्व इथं उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे 2019ला पहिल्यांदा कोल्हापुरात मंडपम हे प्रदर्शन सुरू झालं. त्यानंतर 2 वेळा शिर्डीत झालं. आता 4थं प्रदर्शन कोल्हापुरात सुरू होत आहे. 7, 8 आणि 9 तारखेला खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि 3 दिवस हे रामकृष्ण हॉलमध्ये हे प्रदर्शन सुरू राहील. या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन कोल्हापूर जिल्हा मंडप व लाइटिंग असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. याला जनरेटर असोसिएशन, साऊंड असोसिएशन, फ्लॉवर असोसिएशन, कॅटरिंग असोसिएशन, इव्हेंट असोसिएशनसह अनेक असोसिएशनच्या मदतीनं हे भव्य मंडपम प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनासंदर्भात बोलताना सागर चव्हाण काय म्हणाले पहा. कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशन कोल्हापूर अंतर्गत 2019ला आम्ही ही मंडप म्हणून सुरुवात केली. मंडपवाल्यांसाठी भरलेले भारतातलं पहिलं प्रदर्शन होतं त्यावेळा. त्याच धर्तीवर आम्ही 2 वर्ष शिर्डीला केलं आणि पुन्हा आम्ही आता 4थ्यांदा कोल्हापूरला करतो. त्याचा मूळ उद्देश एकच आहे की छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकापर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे. हे साहित्य कुठं मिळते, केवढ्याला मिळते, या सगळ्या गोष्टी ज्ञात व्हायला पाहिजे. हा प्रमुख उद्देश ठेवून कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशननं 7, 8, 9 मार्च 2026 रामकृष्ण लॉन मार्केट यार्ड या ठिकाणी हे प्रदर्शन भरलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः महाराष्ट्रातले सर्व व्यवसाय बंधू या प्रदर्शनाला भेट देतील. देशातील जवळजवळ 160 व्यावसायिकांनी या प्रदर्शनात भाग घेतलेला आहे आणि 7 वर्षात संघटनेने खूप चांगलं काम केले. याला प्रतिसाद खूप चांगला मिळेल हे नक्की आहे. मूळ उद्देशच आहे छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकापर्यंत हे पोचलं पाहिजे आणि ते पोचवायचं काम संघटनेमार्फत करत आहे. आणि ह्या 7, 8, 9 मार्चला हे प्रदर्शनाचं उद्घाटन आमचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. बाकीचे मान्यवर, पालकमंत्री असतील, बंटीसाहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, हे प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत. आणि करवीर नगरीतल्या सर्व नागरिकांना आव्हान किंवा विनंती आहे, आम्ही पहिल्या दिवशी सर्व महिलांच्यासाठी हे फ्री एंट्री किंवा फ्री व्यवस्था आम्ही केलेली आहे. 7 तारखेला महिलांच्यासाठी व्यवस्था आम्ही फ्री केलेली आहे विशेष करून. यासाठी सर्वांनी यात भाग घ्यावा किंवा याचा लाभ घ्यावा एवढंच संघटनेच्या वतीनं सांगतो. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.